यांना आता कत्तलखाना दिसायला लागलाय। रोज संध्याकाळी त्यांच्या संग बसतात, त्यांचा डालच्या खात्यात, आणि आम्हाला म्हणतात कत्तलखाना आळंदीच्या ह्याच्यात कसं काय? आळंदी लगत कत्तलखाना प्रस्तावित आहे। आता आळंदी माऊलीचा परिसर, तिथं कत्तलखाना काढायचं काही कारण आहे का? अरे जसं तू कत्तलखान्याचा विचार केला, त्या कत्तलखाना तर आम्ही आमच्या श्वासास्वात आहे तो होऊनच दिला नसता, तो आमच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सल पण केला। कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही, त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत। आता महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सरण्याप्रमाणे रंग बदलावा, तसा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपांचा सपाटा लावला। हे जसं तुला वाटतं ना, ज्यांना घेऊन संध्याकाळचा बसतो, बाकी काही करा, माझ्या पक्षाला मदत करा, बाकी काही करा, मला काय घेणं देणं नाही, मी सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो, सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो। कुदळवाडीची कारवाई केली, लोकांवर अन्याय केला, कुदळवाडीची कारवाई केली, लोकांवर अन्याय केला, स्थानिक लोकांचं नुकसान झालं ते तर मी मान्य केलं ना। पण तिथं राहत होते त्या आतंकवाद्यांचं जर ज्यांच्यासाठी जर हे करत असेल तर मी कसं मान्य करणार? आणि हा, जसं कुदळवाडीसाठी भांडत होता, कुदळवाडी कुदळवाडी कुदळवाडी, तसं पिंपरी गावातल्या लोकांसाठी भांडला असता तर थोडंसं डिरी बंब पडेल गेलं असतं।